नाही नाही, मी काय म्हणतोय, विधान परिषदेची तिकीट वाटून झाली असतेली आणि मेलडी चॉकलेट वाटून झाली असतेली, तर निवडणुकीच्या काळामध्ये ज्याला तुम्ही शेतकरी राजा म्हणला, ज्याला तुम्ही बळीराजा म्हणला, जगाचा पोशिंदा म्हणला, त्या माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नक्की काय हाल चालू आहे हे एकदा तिकडं डुंकून बघा तरी. अहो, भंगाराची किंमत 15 रुपये किलो आहे, पण माझ्या शेतकऱ्याचा कांदा आता 50 पैसे किलोने चाललाय. 50 पैसे किलो म्हणजे आटानी म्हणजे ते नाणं सुद्धा आज मार्केटमध्ये नाही. इतकी भयानक परिस्थिती शेतकऱ्यांवरती आहे. काल परवा आमचा एक गरीब शेतकरी त्याचा 1287 किलो कांदा घेऊन मार्केटला गेला. 1287 म्हणजे जवळजवळ 12 क्विंटल कांदा घेऊन मार्केटला गेला. त्याच्या काही कांद्याला 1 रुपये प्रति किलो भाव मिळाला, तर काही कांद्याला 1.5 रुपये प्रति किलो भाव मिळाला. त्याच्या 1287 किलो कांद्याचे पैसे त्याला आले 1468 रुपये. पण त्याच वेळेस दुसरीकडं त्याला कांद्याचा खर्च आला 1769 रुपये. मग याच्यामध्ये हमाली आली, तोलाई आली, वाहतूक आली. म्हणजे एकीकडे 1468 रुपये त्याला पावती आली आणि 1769 रुपयाचा खर्च आला. मित्रांनो, 1468 मधनं 1769 जर वजा केलं तर उत्तर येतं -301. म्हणजे शेतकऱ्याला फायदा तर सोडाच, पण शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातले 301 रुपये मार्केट कमिटीला आणि व्यापाऱ्याला द्यावे लागले. ह्याच्यापेक्षा भयानक अवस्था शेतकऱ्यांची काय असू शकते? मला या प्रश्नाचं उत्तर द्या. मित्रांनो, 5-6 महिने रक्ताचं पाणी करून मोठा केलेला कांदा मार्केटमध्ये विकून महागारी आल्यानंतर फायदा तर सोडाच, पण स्वतःच्या खिशातलं 300 रुपये जर शेतकऱ्यांना द्यावे लागत असतील तर त्याच्या घरच्याची आणि त्या स्वतः शेतकऱ्याची काय अवस्था असेल हे विचार न केलेलं बरं आहे. असेच एक आजोबा आमचे 2-3 दिवसापूर्वी आपला कांदा घेऊन मार्केटमध्ये गेले. त्यांचाही कांदा 1 रुपये किंवा 1.5 रुपये प्रति किलोनं मार्केटमध्ये विकला गेला. यांना मात्र फायदा झाला 400 रुपयाचा. एका पत्रकाराने आजोबांना विचारलं, बाबा तुम्ही 400 रुपयाचा कांदा विकला, येताना नाश्ता वगैरे कुठं केला का? तर त्या बाबांना उत्तर दिलं, मी नाश्ताच केला नाही. पत्रकारानं विचारलं, असं का? त्यावेळेस त्या बाबांनी उत्तर दिलं होतं की मी जर नाश्ता केला असता तर ह्या 400 रुपयातले पैसे गेले असते आणि मला घरी यायला सुद्धा पैसे उरले नसते. इतकी भयानक अवस्था महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. माझी राज्य सरकारला हात जोडून विनंती आहे, सत्तेमध्ये बसलेले सगळे नेते, तुम्ही काही आबाळातून पडला नाही. तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचेच पुत्र आहात. शेतकऱ्यांची एवढी क्रूर चेष्टा करू नका आणि हे थांबवा आणि शेतकऱ्याचे दिवस बदला.